हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी ज्योती, माझ्या ब्लॉग चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्या दिवशीचा ब्लॉग आहे, तर लेट झालं टाकायला मला. तर ही शुक्रवारची पूजा आहे माझी, तर त्याचं पण आता विसर्जन करायचं असतंय. तर त्याच्यामुळे मग मी हळदी कुंकू लावलं, हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि हे तांदूळ पक्ष्यांना घालायचं असते, तर आणि हे पाणी तुळशीला आपल्याला वतायचं असतं. तर तिथलं मी सर्व साहित्य काढून घेतलं, कारण की मला देवपूजा वगैरे करायची होती. तर आपण जिथे पक्षी वगैरे येतात तिथं आपण हे तांदूळ स्वच्छ जाग्यात टाकून घ्यायचे आहेत. आणि तांब्यातला रुपया सुपारी काढून घ्यायची आणि तुळशीला पाणी वाहायचं आहे हे. तर आणि पुस्तकात मी ही जोपर्यंत माझे व्रत चालू आहे तोपर्यंत मी आता इथं देवांजवळचे पुस्तक पूजायला ठेवणार आहे. तर मग इथं आता मला देवपूजा करून घ्यायची होती. तर आज काय नाही आहे असं देवांना, कारण की स्वच्छ क्लिनिंग जरा करणार आहे. आणि त्याच्यामुळे मग पितांबरीने घासून वगैरे देव घ्यायला लागली होती. तर असं 2-3 दिवस गेलं ना, देवांचा लगेच कलर चेंज होते, त्याच्यामुळे मग क्लिनिंग करावे लागतात. तर इथं 15 ऑगस्टमुळं आज मुलं तर लवकर गेली होती स्कूलला, त्याच्यामुळे त्यांचे टिफिन वगैरे काहीच मला नव्हतं, कारण की ते थोडंफार खाऊन वगैरे गेलेलेच आहेत. तर आता ह्या पद्धतीने देव असं स्वच्छ केलेलं आहे. क्लिनिंग किती छान दिसतात बघा. तर इथं पुसून वगैरे घेतलं आणि मग पुसून कधी पण घ्यायचं, कारण की एकदम स्वच्छ असं देव राहते, त्याच्यावर पाण्याचे टिपके वगैरे उमटत नाहीत. मग इथं हळदी कुंकू, कोणाला अष्टीगंध जे ते देवांना लावून घेतलेलं आहे. आणि मग इथं आता कलश पूजन करायचं होतं, पाणी ओतून घेतलं, हळदी कुंकू टाकलं आणि 5 कुंकाचे टिपके देऊ शकता, कारण की नाहीतर तुमच्या ह्याने स्वस्तिक पण काढू शकता तुम्ही. मग इथं आरती लावली, उदबत्ती लावली आणि तुळशीला पाणी घातलं होतं सकाळी, ते पण आता तुळशीला पण पाणी घालून येते. आणि नंतर मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता, कारण की आज तर स्टार्टिंग देवांपासूनच केली होती. तर इथं अशी मस्त अशी फुलं पण वाहून घेतलेले आहेत. आणि बऱ्यापैकी आता पावसाने फुलं वगैरे येतात. इथं वस्त्र वगैरे देवांची पण धुवून घेतली. आणि मग हे बाहेरच्या साईडला वाळू घातली का नाही, पटकन वाळून जातात, मग आणून ठेवायची. आणि तुम्हाला कधी आता माझ्या ब्लॉगमध्ये दिसत असेल, तिथं देवांच्या वरतीच मी एक असा अडकवण्यासाठी खेळाय, तिथंच मी अडकवत असते वस्त्र. तर मग आता चहा, तर चला म्हणलं, मी तर चहा पित नाही आहे, पण माझा मावस भाव आला होता, मग सासूसाठी त्यांच्यासाठी मावस भावासाठी चहा केला. मग चला म्हणलं नाश्ताच बनवूया आता. तर खूप तर उशीर झाला होता, मुलं पण येणार होते, आता 10-10:30 वाजल्या होत्या. तर ती पण येतील म्हणलं, मग नाश्ता वगैरे करतील आणि निवांत जेवण करायला येईल. मग स्वयंपाक वगैरे निवांतच बनवणार होती. मग इथं पोहे करायला घेतले होते. तर कांदा वगैरे टाकून घेतला. आज काय केलं, आज टोमॅटो टाकलेला आहे, तर जरा आंबट तिखट गोड म्हणून. आणि मी पोह्यांना साखर पण वापरते बरं का, कोण कोण वापरते तेही सांगा. तिखट आंबट गोड खूप छान असे पोहे होतात. तर मग इथं पटकन पोहे वगैरे बनवून घेतले. मुलं काही येईना ते, म्हणून असं वाटायला लागलं की थंड झाल्यावर मुलं पण खात नाहीत. मग त्यांची वाट बघत बघत होती, पण म्हणलं येतील. मग ह्यांनी कॉल केला ते ड्रायव्हर काकांना, तर ते बोलले की यायला लागलो आहे. मग म्हणलं चला करूया. पण ते येस्तोवर आणि त्यांचं उरकोस्तोवर, त्यांचे कपडेही चेंज करूस्तोवर तर थंडच झालं, त्यांना खाऊ पण वाटलं नाहीत. मग इथं आम्ही घेतलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता सासू किंवा मिस्टर यायला अजून तयार नाहीत, तर ते बसले होते साईडला. मग मी माझं स्वतःचा ब्लॉग घेतलेला आहे. तर मला इथं भाजी बनवायची होती, तर मिक्स अशी भाजी बनवणार आहे. मिक्स म्हणजे फ्लावर आणि एक डबू सिमला मिरची घातलेली आहे, सॉरी आमच्या डबू मिरची पण म्हणतात. तर सिमला मिरची घातलेली आहे. तर इथं कांदा टोमॅटो पण टाकून घ्यायचं. आणि थोडंसं वाटण कशाचं केलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि आलं ह्याचं वाटण करून घेतलं. मस्त अशी भाजी लागते. आणि लाल तिखट नाही वापरायचं, फक्त चटणी वापरायची. ह्याच्यात खूप छान भाजी होती, आमच्या मुलांना तर खूप आवडली. मग इथं भाजी वगैरे माझी झाली. आता चला, ही तर आपल्याला दररोजच काम आहे की किचन कट्टा स्वच्छ केल्याशिवाय माझ्या तर जीवाला शांती भेटत नाही आहे. त्याच्यामुळे मग इथं मुलं आली, त्यांचं उरकलं. आणि त्यांचा खाऊ म्हणजे बिस्किटं शाळेतून आलेली, ते खात होती. मग इकडं आपला भाजीपाला तुम्हाला मी वरतीच गेलते, तर असा आमच्या शेतातला व्ह्यू आहे. तर पावसामुळे अजून तर काही नाही, पण भाजीपाला आहे तिथं लावलेलं तुम्हाला दिसत असेल. खूप कोथिंबीर भाजी आलेली आहे, तीच आता भाजी खायची सारखी. तर इथं मग अजून एकदा चहा, कधीचा 4-5 चहा केलेला होता. कुणाला, तर त्या चौघांना, ह्यांनी सासूबाईंनी 2 मुलं, मी तर चहा नाही घेतला. मग म्हणलं होतं कॉफी घ्यावी, पण कॉफी तर संपली होती, त्याच्यामुळे काही मला घेता आली नाही. तर तुमच्या संग थोडंफार मी बोलते.
काय बोलत होते ते पण मला हे माहीत नाही, कारण की आवाज कट केलेला आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, मुलं तिकडं दंगा करते ती, मी इकडं बोलताना ना त्यांचा खूप आवाज येतो, त्याच्यामुळे मग मला वाईस द्यावा लागतोय. तर मी आता संध्याकाळचं माझं रुटीन म्हणजे आता भात लावायला लागली होती, कुकर लावायला लागली होती. मग इथून पुढं आता स्वयंपाकाचा माझा टाईम असतो, तर त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला लागली होती. इथं कुकर लावून घेतला आणि आज असं अचानक ठरवलं की पनीरची भाजी करायची आहे. तर पनीरची भाजी करण्यासाठी मी इथं 4 टोमॅटो घेतलेले आहे, 4 कांदे, त्यातले 2 कांदे बघ खराबच निघले. तर लसूण असा भरपूर घेतलेला आहे. आणि आपल्याला तुम्हाला सांगू का, हे एकदम बारीक करून तेलात भाजून घ्यायचं. पण असं होतं की 6ला लाईट जाते, इन्व्हर्टरवर होत नाही, मग इन्व्हर्टर संपवतो, मुलं टी व्ही बघते, त्याच्यामुळे मग म्हणलं अगोदरच बारीक करून घ्यावे 6ची लाईट जायच्या अगोदर. मग त्याच्यामुळे मी तर लवकरच लागली होती आणि मग बारीक वगैरे करून घेतलं. आणि इथं मगजबी पण मगच मी भिजायला टाकले होते आणि मग ते पण बारीक करून घेतले. तर इथं कांदा वेगळा केलेला आहे, टोमॅटो वेगळं केलं आणि मगजबी असं वेगळं केलेलं आहे. आणि आपल्या दुधावरची साय असते, त्यात हा मसाला आपला पनीर मसाला भेटतो, तो पण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आणि साय घ्यायची दुधावरची आणि दूध थोडं घ्यायचं, खूप छान ग्रेव्ही तयार होते. तर ह्या पद्धतीने मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर मिस्टर गेले ते मोहोळला, ते मोहोळवरून येताना पनीर घेऊन येणार होते आणि मग मी भाजी बनवणार होती. तसं तर आता मी घरीच पनीर बनवते, पण आता बाहेरचंच दूध आम्हाला घरी खायला असल्यामुळे मी काय पनीर बनवत नाही आहे. मग आपल्या घरची म्हणजे दूध असल्यानंतर घरचं, तेव्हा मी पनीर बनवते. तर इथं कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे आणि जे आपण साईमध्ये मसाला टाकून बारीक केला होता तो ओतून घ्यायचा म्हणजे, आणि त्याला पण मस्त परतायचं. मग तिखटमध्ये चटणी वापरली होती मी, आपली साधी घरची चटणी वापरली आहे, कारण की आंबारी नाही वापरली. मग आंबारीनं पण पोटाला मुलांच्या सण वगैरे होत नाही, म्हणजे जास्त मी तिखट वगैरे नाही आहे केलेलं. मग इथं नंतर आपल्याला ते परतल्यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची आहे आणि ते असं मस्तपैकी ताट झाकून आपल्याला असं थोडंफार ताट झाकायचं आणि त्याला तेल सुटू द्यायचं. अशा पद्धतीनं तेल सुटतं नंतर. आणि मग मी पनीर आणलं होतं, मग पनीर भाजून आपल्याला पनीर तेलातून असं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर थंड पाण्यात टाकायचं. नाही थंड पाण्यात टाकलं का नाही ते इतकं रबरावणी होतं, त्याच्यामुळे पाण्यात टाकलं की एकदम मऊ होतं. आणि मग मी ह्याच पद्धतीने भाजून थंड पाण्यात टाकून घेतलेला आहे. तर पूर्णपणे पनीर तळून झाल्यानंतर त्याच्यात टाकून मिक्स अशी भाजी केलेली आहे. तर अशा पद्धतीने भाजी झाली ती. मग मुलांना जेवायला लगेच दिलं, ते तर वाट बघत होते. तर आज उद्या करणार होते हेअर वॉश, त्याच्यामुळे मग आज तेल वगैरे लावून घेतलं आणि तेल खूप छान आहे बरं का. मी म्हणजे घरीच बनवते, तर बेबी हेअर किती आलेत बघा माझ्या. तर खूप छान पद्धतीने तेलाचा माझा रिझल्ट आहे, मीच शॉक झालेले आहे. तर सारखं तोंड चिपचिप झालं आहे माझं तेल लावल्यामुळं. आणि मी काय फिल्टर वगैरे वापरत नाही बरं का ताईंनो. मला वांगा आहे दिसतोय ते, तर पिंपल वांगा आपला आहे ते आहे रिअलमध्ये दाखवायचं. तर त्याच्यामुळे मी काय फिल्टर वगैरे वापरत नसते. आणि मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे माझ्या वांगाची. तर माझा पूर्णपणे कमी झालेला आहे, तर 50% तर कमी झालेला आहे, थोडाच राहिला आहे. कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा.